नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्थित चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जय श्रीरामाच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ध्वजा उभारून श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याची शानदार सुरुवात करण्यात आली। आज 17 जानेवारी रोजी सकाळी मंत्रोच्चाराने ध्वजारोहण आणि देवस्थापना सोहळा संपन्न झाला। प्रारंभी ध्वजाचे विधिवत पूजन संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या ध्वजारोहण सोहळ्यात संत, महंत, सत्पुरुष, उद्योजक, आमदार, लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायातील लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। यावेळी संभाजीराव भिडे गुरुजी, मनोहर काकाजी सारडा, सुधीर दादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे, सत्यजित देशमुख, समीत दादा कदम, नितीन शिंदे, शेखर इनामदार, रावसाहेब पाटील, हार्दिक सारडा, सिद्धार्थ दादा गाडगीळ, लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य, श्रीराम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजय दादा कडणे यांनी सूत्रसंचालन केले। पाहूया ध्वजारोहणाच्या या नेत्रदीपक सोहळ्यातील काही क्षण। आरोग्यं सुख संपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योत्साय सुखदीपे सचिरायु सुखे पुत्री विजयी विजयी आकाल भूतलभ्यामाचारचनेकं देवयं देवतावरेचं वाता कुदम्बान देवतोक्तं श्रीरामदूतं शरणमामि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वासं नमो निपते पापे भक्ते मुक्तिर्निधने जगज्जेते गमण्डेन रामनामाभियक्षितं रामकण्डेनाय येसुसाकनं रामे चित्तलया सदा भूतमे भूरामानन्दया राम राम जय रामकृष्णाच्या जय घोषा या मागे हा ढगा धर्मध्वज उभारण्याचा सोहळा सुरू होतोय। बोलू नका आपण काय घ्यायचं आमदार कोटीजी महाराज, परमपूज्य कोटेश महाराज, संभाजीराव भिडे गुरुजी, दीपक नाना केळकर महाराज, शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, आमदार डॉक्टर सुनील भाऊ खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, नाना महाराज केळकर, दीपक नाना केळकर महाराज, समीत दादा कदम, बाकी जरा आले की ओके तुम्ही मागे सर्व संकीर्तन सोहळ्याचा शुभारंभ, ध्वजारोहण, धर्मध्वज मान यांनाही धन्यवाद। संजय सारडा। जय श्रीराम। आज 17 जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम, अनेक मान्यवर, सगळे संत, महंत, सत्पुरुष व सर्व आमदार, खासदार, आजी माजी यांच्या उपस्थितीत, अनेक उद्योजक, वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला। यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली। वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोच्चाराने मुखोल्लास झाला।
त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली आहे. श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं. तर या कार्यक्रमामध्ये आता 27 तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत. उद्याला शोभायात्रा आहे, 20 तारखेला राम जन्म, 22 तारखेला रामविवाह आणि 26 तारखेला रामराज्याभिषेक आणि महादिंडी ही 27 तारखेला सुरुवात होणार आहे. हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे. सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये सम्मिलित व्हा. 22 तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथं उपस्थिती राहणार आहे. त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला 20 मिनिटं ऐकायला मिळालेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या आलेल्या त्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत केलं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा